अतुलजी, आकड्यांची सगळी कसरत असते बजेटमध्ये, मात्र हे आकडे जर आपण बाजूला ठेवून सध्या बघितलं तर नवीन सरकार आलेलं आहे. मागच्या वेळी जो इंटरिम अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळी सरकारकडे जे बहुमत होतं ते बहुमत हा अर्थसंकल्प करताना सरकारकडे नाही. मात्र तरीसुद्धा सरकारचा जो प्रयत्न दिसतोय विशेषतः रोजगार निर्मितीच्या बाबतीत, दुसरी गोष्ट इन्कम टॅक्स सर्वसामान्य करदात्यांच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत आणि तरुणांच्या बाबतीत जे 4 घटक सुरुवातीलाच भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी सांगितले. आपली पहिली प्रतिक्रिया या अर्थसंकल्पावर? स्पेसिफिक असं काही दिसत नाही आहे. म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जर म्हटलं तर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जो त्यांनी स्वतः प्रॉमिस केलेला होता. त्याला जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत तिथे काही एम्प्लॉयमेंट जनरेट होणार नाही. याच्यासोबत आपण इकॉनॉमिक सर्वेला जोडून पाहिलं पाहिजे. जवळपास 43% जास्त एम्प्लॉयमेंट हे शेतीमधनं येत असतं. आता यांनी 14,80,00,000 शेतकऱ्यांवरनं ती संख्या 7 कोटीच्या आतमध्ये आणलेली आहे. म्हणजे एवढे लोक बाहेर गेलेले आहे. दुसरी दुर्दैवाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की सेन्सससाठी आणि कास्ट सेन्सससाठी कुठलीही तरतूद याच्यामध्ये बजेटच्या भाषणात तरी आपल्याला दिसली नाही. त्यामुळे जी अन्न सुरक्षा योजना आहे त्याच्यातून 10 ते 12 करोड लोक जे आहे ते बाहेर राहणार आहेत. आता मनरेगाच्या संदर्भामध्ये यांनी खूप टॅक्टिक्स केलेले आहे, लोकांचे नाव डिलीट केलेले आहे, आधार कार्ड जे आहे ते चालत नाही आहेत आणि 26,000 बजेट जे आहे ते कमी केलेलं आहे. बजेट कमी करत मनरेगावर पण यांनी जो आहे तो मार दिलेला आहे. दुसरी गोष्ट इनपुट्स, म्हणजे तुम्ही खतं असेल, कीटकनाशकं असतील, या सगळ्या गोष्टींवर आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या आहे इनपुट ज्याला म्हणतो आपण शेतीमध्ये लागतं त्याच्यावरचा भार जो आहे तो कमी केला नाही. किसान सन्मान योजना जी आहे, शेतकऱ्याची सन्मान योजना जी आहे, किसान कल्याण योजना, त्याच्यामध्ये काही वाढ करतील असं वाटलं होतं, पण ते पण झालेलं नाही आहे. नुसत्या खतावर 18,000 रुपये वर्षाला यांना GSTमुळे जास्त द्यावं लागतं शेतकऱ्यांना. त्यामुळे तिथे काही विशेषसा फरक पडेल असं दिसत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये काहीच बोलण्यात आलेलं नाही आहे. एवढं मात्र नक्की की ज्यांच्या कुबड्यावर हे सरकार उभं आहे ते चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना तो सगळा पैसा दिलाय. 2 राज्यांचं हे बजेट होतं, हे पूर्ण देशाचं बजेट नव्हतं. जे त्या योजनेचं नाव बीजेपी 2014च्या पूर्वी 5 लाखापर्यंत, ऐका ना, हॅलो, जे भाजप सरकार पहिले म्हणत होतं 2014च्या पहिले जे भाजप म्हणत होतं की 5 लाखापर्यंत इन्कम टॅक्स माफ असला पाहिजे, ते फक्त 3 लाखापर्यंत घेऊन जातात मर्यादा. देशातल्या 95% लोकांचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे. 95% लोकांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे. म्हणजे त्या टॅक्स रेजिम मध्ये आहे. 5% जे लोक आहेत, जे नोकरदार वर्ग आहे, त्याची तुम्ही पर्चेसिंग पॉवरच वाढवत नाही आहे. त्याच्यावर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर GST ठोकलेला आहे. 60% GST कलेक्शन हे 18%च्या ब्रॅकेटमध्ये येत आहेत. पण सामान्य माणसाला तुम्ही महागाईतनं कुठला दिलासा दिला आहे का? तर कुठलाही दिलासा दिला नाही. पोलवरम प्रोजेक्टमध्ये तुम्ही किती पैसे देणार आहेत ते जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आलेलं आहे. 15,000 कोटी अमरावती हे कॅपिटल डेव्हलप करण्यासाठी दिलेले आहे. 26,000 कोटी तुम्ही बिहारच्या एका प्रोजेक्टसाठी दिलेले आहे. दुसऱ्या प्रोजेक्टसाठी 15,000, तिसऱ्या प्रोजेक्टसाठी 3,000. असे तुम्ही रुपये देत असताना, एम्प्लॉयमेंट जनरेट करत असताना तुम्ही काय केलं तर मुद्रा लोनला तुम्ही 10 लाखावरून 20 लाखावर केलं. मुद्रा लोन काय यशस्वी झालं, स्टँडअप काय यशस्वी झालं, सिटअप काय यशस्वी झालं, याची कोणीही चर्चा त्या बजेटमध्ये केलेली नाही. मेक इन इंडियाचं काय झालं याची चर्चा केलेली नाही. वास्तविकता अशी आहे की टेक्निशियन्सला पासपोर्ट मिळावे चायनीज म्हणून सर्वात जास्त अतुल लोंढेजी काय अपेक्षित होतं, काय केलं नाही याची तुम्ही मोठी यादी आहे आणि ती यादी भली मोठी असणारच आहे ऑब्व्हियसली. आता आपण काय केलंय त्याचं थोडंसं अनालिसिस करण्याचा सुद्धा प्रयत्न करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे. आपल्याबरोबर केदार ओक सुद्धा आहेत. केदारजी, स्वागत आहे पुढारी न्यूजवर. ज्या प्रकारच्या अट्रॅक्टिव्ह किंवा नाविन्यपूर्ण घोषणा ज्याला आपण म्हणू शकू की ज्या आत्तापर्यंत मागच्या अर्थसंकल्पातनं पुढे आलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत, काहीतल्या तरतुदी वाढलेल्या आहेत, काही मधल्या तरतुदी कमी झालेल्या आहेत. मात्र जी नवीन सगळ्यात पहिल्या भागामध्ये अर्थमंत्र्यांनी जे 4 वर्ग सांगितले, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी, त्यापैकी तरुणांसाठी विशेषतः ज्या 2 योजना आहेत त्याच्यामध्ये एक आहे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्किलिंग स्कीम आणि दुसरी आहे की रोजगार वाढीसाठी जे काही PFचं कॉन्ट्रीब्युशन सरकार करणार आहे त्याबाबतची योजना. तर तुम्हाला काय वाटतं की काय खासियत ह्या 2 योजनांना आणि एकूण अर्थसंकल्पाबद्दल? अर्थसंकल्पाबद्दल पहिलं जर विश्लेषण इमिजिएट करत असेल तर फक्त कॉस्मेटिक चेंजेस फक्त बजेटमध्ये सगळे केलेले आहेत. दुसरा पार्ट ज्या काही योजना आता PFच्या दृष्टीने त्यांनी केली, EPFOचे एम्प्लॉईज करता 3,000 रुपये
गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्यूट करणारे अशी एक अनाउन्समेंट त्यामध्ये आहे. हो. दुसरं काही क्षेत्रामध्ये तरुणांकरता जे SME करता जी लोन्स वगैरे दिली जाणार आहेत त्यामध्ये पण वाढ करण्यात आली आहे. त्याच्यानंतर मुद्रा लोनमध्ये पण खूप वाढ करण्यात आलेली आहे. पण हे सर्व बघताना काही ठिकाणी त्यांनी असा एक शब्दोच्चार केला की सेल्फ गॅरंटी. ही सेल्फ गॅरंटी म्हणजे आता काय, याचं क्लिअरिटी आता नाही आहे समोर. सेल्फ गॅरंटी म्हणजे ओन ॲसेट्स किंवा ओन इन्व्हेस्टमेंट. मग यात गव्हर्नमेंट त्यांना काय असं लोन मोठ्या याच्यावर देते, आताही लोकांना मिळत आहे लोन घेताना. हा एक त्यात मोठा पार्ट आहे. बजेट खर्च होतं असं काही फारसं अट्रॅक्टिव्ह नाही आहे माझ्या दृष्टीने. योजना दरवर्षीप्रमाणे त्यांनी अनाऊन्स केल्या, एक्सपान्शन, रोड एक्सपान्शन, धार्मिक स्थानं, पैसे. पण हे करत असताना आपण एक छोटीशी गोष्ट बघितली असेल की अंतराळ संशोधनाकरता फक्त 1000 कोटीचीच तरतूद केलेली आहे. म्हणजे आपण कुठे जायचं आहे, नवीन टेक्नॉलॉजीकडे जायचं आहे की आता धार्मिक स्थळांकडे जास्ती बघायचं आहे, हे पण विचार करण्यासारखं आहे. जिथे भारताची ग्रोथ होत असताना आज नाही म्हटलं तरी पुढच्या 7-8 वर्षामध्ये भारताचं सरासरी वय हे 28 वर्षापासून 34 वर्षापर्यंत असणार आहे. तरुण पिढीकडे हा देश जात असताना आपण त्यांना मूलभूत सुविधा द्यायला पाहिजेत. त्यात सरकारने काहीच केलं नाही असं माझं मत आहे. दुसरा पार्ट माझं तर म्हणजे शेअर मार्केटशी जास्ती कन्सर्न असतो. तिथे ज्या पद्धतीने आता त्यांनी टॅक्स वाढवलेत ते भारतात थोडासा टेम्पररी सेटबॅक शेअर मार्केटला येईल. मार्केटला थोडंफार एक्सपेक्ट होतं की यावेळेला कॅपिटल गेनमध्ये चेंजेस केले जातील. त्याप्रमाणे त्यांनी ते चेंजेस केलेत आणि त्याचा परिणाम काही दिवस बाजारावर दिसून येईल. तो दिसल्यानंतर मग बघू मार्केट कसं डिरेक्शन घेत आहे. पण तात्पुरतं हे शेअर मार्केट तात्पुरतं निगेटिव्ह आहे. बाकी सगळे सेक्टर निगेटिव्ह दिसत आहेत. FMCG जो निफ्टी FMCG आहे तो सेक्टर सध्या पॉझिटिव्ह दिसतो आहे आणि बाकी बहुतांश सेक्टर, बँका असतील किंवा छोटे इंडस्ट्रीज असतील, ह्या सगळे सध्या रेडमध्ये दिसत आहेत. विश्वास उटगीजी, ज्या प्रकारे धोरणात्मक निर्णय या सरकारकडून अपेक्षित होते त्यातले कुठले निर्णय तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत की जे हायलाईट करायला पाहिजेत की ही एक दिशा दिसते आहे सरकारची असं आपण म्हणू शकतो? तर रोजगार निर्मितीची ही दिशा दिसते आहे की छोट्या आणि मध्यम उद्योगांना पुन्हा एकदा मागच्या 10 वर्षात जो काही सेटबॅक बसला आहे त्यांना पुन्हा एकदा नव्याने उभारी द्यावी ह्याच्यासाठी काही प्रयत्न केलेत? त्याच्यासाठी ही गॅरंटी स्कीम जी काही आत्ता घोषित करण्यात आली आहे, कुठल्या दिशेने हे सगळं जाताना दिसतंय? पहिली गोष्ट अशी की आत्ता जे बजेट सादर झालेले आहे, एक ते इंग्रजी वाक्य आहे, डेव्हिल लाईज इन डिटेल्स अँड डेव्हिल लाईज इन प्रिंट ऑल्सो. आपण जर प्रिंट प्रोव्हाइड केलं तर बरं होईल. खरं, कारण प्रिंट मागूया आपण. आत्ता मुद्दा असा आहे की सर्वे जर बघितला कालचा, त्या सर्वेमध्ये गुंतवणुकीसाठी चीनवरती जास्त अवलंबून राहणं असं स्पष्टपणे भारत सरकारच्या या सर्वेमध्येच उल्लेख आहे. ओके. त्याचं आत्ता ह्या बजेटमधलं रिफ्लेक्शन एकदा तपासून बघण्याची गरज आहे. पण मला असं दिसतंय की सर्व गोष्टी कॉर्पोरेट्सने कराव्या, बँकांनी कराव्या, वित्त संस्थांनी कराव्या आणि सरकारने काय करावं तर सरकार राज्य सरकारना बिनव्याजी कर्ज देईल, हा एक भाग. म्हणजे तुटीचं बजेट 5.1% आम्ही 4.9 पर्यंत आणू हे सांगताना ती तूट कशी भरून काढली हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे. आता सर्वेवरून काही निष्कर्ष आपण जर मांडायचे किंवा RBIच्या अहवालातून काही निष्कर्ष आपण मांडायचे तर मला 2 गोष्टी मांडायच्या आहेत. तूट भरून काढण्यासाठी अर्थमंत्र्यांनी निवडणूक चालू असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने, तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या नियमांचं ते व्हायलेशन होतं की गव्हर्नरने सांगितलं की आम्ही आत्ता आगाऊ डिव्हिडंड देतो न मागता. ते सुद्धा जी गोष्ट उर्जित पटेलांकडून सरकारने मागितली आणि त्यांनी नाकारली ती गोष्ट शक्तिकांत दास यांनी स्वतःहून दिली. काय गरज होती? ती जवळजवळ मला वाटतं 2.5 लाख कोटीपेक्षा जास्त होती. म्हणजे रिझर्व्ह फंडातून काढून दिली रक्कम आणि ताबडतोब बातमी आली की वित्तीय तूट कमी करण्याकरता सरकार ह्याचा वापर करू शकतं. आता तुम्ही एक्झॅक्टली बघा, 5.1 वित्तीय तूट आहे, आता 4.9 असं दाखवत आहेत आणि 4.5% आम्ही राखू असं म्हणतायत. याचा अर्थ की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो मदतीचा हात दिला त्याच्यातून वित्तीय तूट कमी झाली असं निर्मला सावंत म्हणजे अर्थमंत्री सांगत नसल्या तरी एक चित्र दिसतं. दुसरी गोष्ट, मागच्या बजेटमध्ये मला चक्क आकडा आठवतो
की कॅपेक्स एकूण खर्च जो आहे तो हिस्टॉरिकली जास्त होता, तो 11,11,111 कोटी होता. हा आकडा जसाच्या तसा आता ह्या बजेटमध्ये मला दिसतो. ओके, म्हणजे ह्या बजेटची जी सुरुवात आहे ती 24-25ची आहे. मागच्या वर्षीचा कॅपेक्सचं म्हणजे तुम्ही इंटरिम वाला म्हणताय की त्याच्या आधीचा? नाही, मी पूर्ण बजेटचं म्हणतोय. ओके, आपण पूर्ण बजेट विषयी बोलू. म्हणजे मग मागच्या वर्षाचं जे एकूण 47.95 लाख कोटी म्हणजे 48 लाख कोटीचं साईज असलेलं बजेट होतं, त्याच्यात तुम्ही 11.11 लाख कोटी हिस्टॉरिकली कॅपेक्सवरती खर्च केला. तुम्ही एक्झॅक्टली तोच आकडा आता दाखवताय. तर व्हॉट डज इट मीन? म्हणजे तुम्ही तेव्हा खर्चच केले नाहीत. म्हणजे या देशातल्या कॉर्पोरेट्स करता तुम्ही सरकारने खर्च केले आणि कॉर्पोरेट्सने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काहीच खर्च केले नाही, तरी सुद्धा पुन्हा तेवढीच रक्कम तुम्ही खर्च करता. मला असं वाटतं आकड्यांच्या खेळापेक्षा एक फ्रॉड्युलंट बजेट तुम्ही देताय. निश्चितपणे. विश्वासजी, सेन्सेक्स बद्दल एक अपडेट येते आहे. 1900 अंकांनी सेन्सेक्स सध्या घसरलेला आहे. किती? निफ्टी 450. सेन्सेक्स मध्ये 1900 अंशांची घसरण आहे. तर अर्थसंकल्पामध्ये ओव्हरऑल साधारण 1.5% ते 2% टोटल घसरण दिसते आहे. सेन्सेक्स 1900 आणि निफ्टी साधारण 450 अंकांनी सध्या खाली आहे. आणि ही पहिली रिॲक्शन आपल्याला म्हणता येईल केदारजी, ज्या प्रकारे ही सगळी धोरणं समोर येतात. येस, शुअर. हे बघा, आत्ता जो सेन्सेक्स आम्ही इथे येण्यापूर्वी तो 300वर होता, आता तो 450 झाला. कारण एक लक्षात घ्या, टॅक्सेशन विषयी शेवटच्या भाषणामध्ये शेवटचा मुद्दा जो आणला की 3 लाखापर्यंत पूर्ण माफी आणि 7 लाख आणि पुढे 15 लाखापर्यंत जे उत्पन्न आहे त्याच्यावरती एखादा चांगल्या पगारदाराचा माणूस किंवा चांगलं उत्पन्न कमवणारा जो 30 लाखापर्यंत उत्पन्न वर्षाला कमवतो त्याला 30% कर्ज आहे. या देशातला कॉर्पोरेट हा 22% किंवा 15% कर्ज भरतो. आणि या देशातला रेग्युलर चांगली नोकरी असणारा म्हणजे 7 लाखापेक्षा जास्त त्याला जवळजवळ 30 लाख एवढा टॅक्स भरायला लागतो. म्हणजे टॅक्स भरणाऱ्यांकडून जास्त कर उत्पन्न मिळवणं हा एक प्रकार त्यांनी केलेला आहे. आणि जीएसटीतले कोणतेच दर न कमी केल्यामुळे या देशाला 142 कोटी लोक जे जीएसटीमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.70 लाख कोटी ॲव्हरेज जीएसटी वाढला या देशाचा, तो या देशातले सामान्य लोक भरतात. सामान्य लोकांच्या खिशाला आणि करदाते जे कोण आहे ते आपण जाऊन. खरं आहे. म्हणजे अतुल लोंढेजी, आता जीएसटी हा काउन्सिलचा विषय आहे, तो बजेटचा विषय नाही असं म्हटलं जातं. मात्र तरी सुद्धा बजेटमध्ये तुम्हाला वाटतं का की ह्याच्यावर काही करणं शक्य होतं सरकारला? जर सरकारने ठरवलं असतं तर काही धोरणात्मक निर्णय घेतले जाऊ शकले असते. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे की जर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही नाहीये किंवा छोट्या उद्योगांसाठी काही नाहीये आणि तरी सुद्धा शेअर बाजार सुद्धा कोसळतो आहे, तर कसं बघायचं आपण या सगळ्याकडे? या बजेटकडे बघण्याचा दृष्टिकोन हा होता की शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव आणि तिसरी गोष्ट उत्पन्न मधली जी असमानता आहे, इन्कम इनइक्वॅलिटी आहे, ते कमी करणं आणि रोजगार, या तिन्ही फ्रंटवर ह्या बजेटमध्ये आपल्याला या भाषणातून तरी स्पष्टपणे काही दिसत नाहीये. आता आपण पाहिलं की छोटे आणि मध्यम उद्योग, MSMEs जे आपण म्हणतो, ते 2016 साली घेतलेली नोटबंदीचा चुकीचा निर्णय, त्याच्यानंतर चुकीच्या पद्धतीनं लादलेला जीएसटी आणि चुकीच्या पद्धतीनं लावलेला लॉकडाऊन, या तिन्हीचा फटका बसला. आणि 50% रोजगार उत्पन्न करणारा आणि 25% GDP मध्ये योगदान देणारा हा जो रोजगार आहे, हा जो क्षेत्र आहे, हे क्षेत्र तुम्ही बाजूला ठेवलं. या सरकारकडे स्पेस नाही, आम्ही तुम्हाला सांगतो. या सरकारकडे अजिबात स्पेस नाही, फक्त 42%. हा फार महत्वाचा मुद्दा अतुलजी तुम्ही कॉइन करताय की या सरकारकडे स्पेस नाहीये. नेमूंढेंनी एक मुद्दा कॉइन केला होता, सरकारकडे असणारी स्पेस. त्यावर आपण जाऊयाच. मात्र केदार ओकजी, शेअर बाजार हा तुमच्या खास अभ्यासाचा विषय आहे, म्हणून आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा बजेट सादर होतात तेव्हा माझा अनुभव असा आहे की किमान 2%-2.5% मार्केट वर खाली होत असतं. तर ही स्पेस नाही आहे, तर ती इथे पण ती स्पेस दिसत नाही. म्हणजे ते रिॲक्शन येताना सुद्धा ती अशी 1%, 0.5% अशीच येताना दिसते. म्हणजे ह्याचं काय अर्थ आहे त्याचा? मुळात असं आहे ना आता की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हेजिंग खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. जसं तेजीवाले आहेत तसे मंदीवाले पण आहेत. तर अशा याच्यामध्ये दोन्ही ऑपरेटर्स जे असतात ते पोझिशन बिल्ड करतात आणि त्यामुळे मार्केटची विड्थ रेंज बाउंड राहते. आता आपण 5 मिनिटापूर्वी बघितलं असेल तर 1900 पॉईंट सेन्सेक्स खाली गेला होता, आता 5 मिनिटात तो परत 700 पॉईंटवरती आला. ही जी व्हॉलॅटिलिटी आहे ना, ही हेजिंगमधली व्हॉलॅटिलिटी आहे. बजेटचा इम्पॅक्ट बेसिकली कोणावर येणार आहे आत्ताचा, जे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म खेळतात त्याच्यावर. इव्हन एक आत्ता मग अशी
अर्थमंत्र्यांनी जे अनाऊन्स केलं की त्यांनी STT वाढवला. म्हणजे सरकारने इथे परत स्वतःचा रेव्हेन्यू वाढवायचा पाठ बघितला ना. जो माणूस रिटेल माणूस मार्केटमध्ये पैसे घालवतोय ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, त्याला जर कंट्रोल करायचं होतं तर त्यांनी लॉट साईड वाजवायला पाहिजे होती. लॉट साईड वाढवली असती तर लोकांनी व्हॉल्यूम कमी केला असता. गव्हर्नमेंट इकडे परत काय बोललं की माझा रेव्हेन्यू कसा वाढेल. हे धोरण एक्झॅक्टली कसं आहे की इन्व्हेस्टमेंटला पूरक आहे का नाही आहे हे पण बघण्यासारखं आहे. की टॅक्स वाढवणं म्हणजे आज शेअर मार्केट वाढल्यामुळे लोकांची वेल्थ वाढली. मी सकाळच्या सेशनमध्ये पण बोललो, आज मार्केट लोकांच्या नजरेत का आलं आहे तर वेल्थ वाढली लोकांची. आज ह्याच्यात पार्टिसिपेशन कोणाचं गेल्या 2 वर्षात आहे, रिटेल इन्व्हेस्टर्स आहे, जो म्युच्युअल फंडच्या थ्रू SIP थ्रू मार्केटला पैसा आणतोय. त्यांनी पैसा यामध्ये चांगला कमवला आहे. मग त्यांना पैसा मिळाल्यावर गव्हर्नमेंट परत त्याच्यावर लायबिलिटी वाढवतं. हे मुळात धोरण टेक्निकली चुकीचं आहे असं माझं मत आहे. ठीक आहे. म्हणजे अतुल लोंढेजी, ज्या स्पेस नाही असं तुम्ही म्हणताय, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? कुठली स्पेस नाही आहे आणि त्याच्या मागची कारणं काय? म्हणजे सरकारच्या धोरणाचा परिणाम आहे ती स्पेस नाही आहे आणि त्या स्पेस नसलेल्या अवस्थेतच आता सरकारला आपली धोरणं आखायची आहेत असं म्हणताय की हा व्हिजनचा इश्यू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, असं कसं आहे की हे सरकार शॉर्ट ऑफ आयडियाज आहे. यांच्याकडे कल्पना नाही आहे की कशा पद्धतीने आता या देशाची इकॉनॉमी पुढे नेली पाहिजे. डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्सची जी रेंज आहे ती संपलेली आहे. तिथून आता जास्त उत्पन्न ते काढू शकत नाही. आता सरणावरी टॅक्स लावून GST लावून झालेला आहे. आता अजून कशावर GST लावणार आहे? ते नवीन नवीन क्षेत्र पाहत आहेत. आपण पाहिलं की केदारजींनी सांगितलं की सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सवर त्यांनी 0.02 आणि 0.01 फ्युचर आणि ऑप्शन्सवर जे आहे ते त्यांनी टॅक्स वाढवलेला आहे. एवढीच एक ती स्पेस जी आहे ती त्यांना दिसते आहे. त्यांच्याकडे आपला डेट टू GDP रेशो जो आहे तो 85% आसपास आहे. म्हणजे आपलं 100 रुपये उत्पन्न असेल तर 85 रुपयाचं आपलं कर्ज आहे. आणि जे GDPचे आकडे किंवा एम्प्लॉयमेंटचे रोजगाराचे आकडे आहेत हे सगळे खोटे आकडे आहे असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकड्यावर सुद्धा याच्यावर ऑब्जेक्शन आलं आणि मार्केटमध्ये आपण ओपनली पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की 20 ते 24 वर्षाच्या वयोगटामध्ये जवळजवळ 44% ही बेरोजगारी आहे. मग आता तुम्ही मला सांगा की याच्यामधून काय साध्य केलं? तुम्ही मुद्रा लोन 10 लाखावरून 20 लाखावर नेलं, पण मुद्रा लोन दिल्यानंतरही या देशामध्ये रोजगार निर्माण का झाला नाही आणि मुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर NPA का झालं याचा स्टडी आपल्याला कुठेही दिसत नाही. जेवढ्या स्कीम्स आणल्या, स्टँडअप सिटअप, ज्या स्कीम्स आणल्या त्याची चर्चा नाही आहे, त्याच्यातल्या इम्प्रूव्हमेंट नाही. मेक इन इंडियाच्या नावावर केवळ असेंबल इन इंडिया अँड सेल आउटसाईड एवढंच आहे. असेंबल इन इंडिया झालेला आहे आणि अजूनही चायना सोबतचा आपला ट्रेड जो आहे तो निगेटिव्ह का जातोय? इथूनच दिसतोय की आपली मॅन्युफॅक्चरिंग लो आहे. आपला प्रायव्हेट कन्झम्पशन म्हणजे लोकांची खरेदी क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळे लोकांचा वापर कमी झालेला आहे कारण लोकांकडे पैसे नाही आहे. मग लोकांकडे पैसे जनरेट करण्याची काही स्कीम केलेली आहे का? हां, 2 गोष्टी मात्र राहुल गांधींनी जे सांगितलं होतं ते घेतलं. एक अप्रेंटिसशिपची घेतली, पण 1 करोडवर ते थांबवलेलं आहे. अप्रेंटिसशिप म्हणजे जे डिप्लोमा, जे इंजिनियर्स, जे हे लोक झालेले आहेत या सर्वांना कंपन्यांमध्ये 1 वर्षासाठी जोडून त्यांना 8,500 रुपये महिना असा 1 लाख रुपयापर्यंत आम्ही देणार होतो. यांनी 5,000 दिला आणि 1 करोडपर्यंत सांगितलं. देशाची लोकसंख्या 25 वयाच्या आतमधली ही 52% जास्त आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो या देशामध्ये गरिबी वाढणार आहे. या बजेटमध्ये पुन्हा कास्ट सेन्ससला डॉज देण्यात आलेला आहे. जनगणनेसाठी आणि जातीय जनगणनेसाठी याच्यामध्ये पैशाची तरतूद केलेली नाही आहे. त्यामुळे 2011 नंतर जनगणना झाली नाही. या फूड सिक्युरिटीच्या आणि मनरेगाच्या ब्रॅकेटच्या बाहेर 10 ते 12 करोड लोकसंख्या जी आहे ती आहे. तिला कुठलंही कव्हर नाही, तिला कुठलाही सपोर्ट नाही आहे. वेगवेगळ्या गोष्टी आणतात. मल्टी डायमेन्शनल इंडेक्स आणला आणि सांगितलं की आम्ही एवढ्या गरिबी दूर केल्या. प्रत्यक्षात जमिनीवर तसं दिसतं का? दिसत नाही. हे सांगतात 8 करोड रोजगार निर्माण केले. लोक हसतील हो. छोट्या छोट्या पिऊनच्या नोकरीसाठी इथे PhD झालेले लोक, MBA झालेले लोक अप्लाय करत आहेत. म्हणजे तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कम्प्लिटली झोपलेलं आहे. सर्व्हिस सेक्टर ज्यांनी आपल्याला आतापर्यंत तारलं होतं त्याची सुद्धा ग्रोथ जी आहे ती स्लगिश झालेली आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आता एम्प्लॉयमेंट जे आहे त्या स्टॅग्नेट झालेल्या आहे, म्हणजे त्या थांबलेल्या आहे. नवीन लोकांना जॉब मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये एक ड्रॅस्टिकली चेंज करणारं बजेट जे आहे ते बजेट अपेक्षित होतं. जसं 91 सारखं किंवा 2012 साली P. चिदंबरम साहेबांनी दिलं होतं तशासारखं एखादं बजेट नवीन दिशा दाखवणारं आपल्याला हवं होतं. आता यांनी पल्सेस, तेलबिया, डाळबियाच्या संदर्भामध्ये यांनी घोषणा केली. ह्या घोषणा कंटिन्यू त्यांच्या चालूच आहे. 2016 देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की तूर डाळीचं उत्पन्न तुम्ही 2 दुपटीनं आपल्याला वाढवण्याची गरज आहे. 5 पटीनं वाढलं. पण काय झालं? UPAच्या काळामध्ये 119% आणि 147% MSP जो आहे तो तांदळावरचा आणि गव्हावरचा दिला होता आम्ही. बाकी 22 वेगवेगळ्या पिकांना
140 ते 160% MSP दिला होता. त्या संदर्भामध्ये काहीच बोललेलं नाही. म्हणजे आर्थिक असमानता दूर करणे, रोजगार निर्माण करणे, शेती क्षेत्र स्ट्रेंथन करणे, ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये पुढे जाणे, याच्या संदर्भामध्ये काहीच चर्चा त्या बजेटच्या भाषणामध्ये तरी दिसत नाही. या बजेटच्या भाषणामध्ये तरी दिसत नाहीये, अशी कुठली धोरणात्मक चर्चा दिसत नाही असं तुम्ही म्हणताय. माधव भंडारी आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आता सहभागी होत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते आहेत, अर्थतज्ञ सुद्धा आहेत, आर्थिक विषयांचा त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं एक पुस्तक सुद्धा मध्यंतरी त्यांनी त्यावर लिहिलेलं होतं. माधव भंडारीजी, तुमची पहिली प्रतिक्रिया, वेगवेगळ्या रिॲक्शन्स येत आहेत आणि आत्ता जर आपण सरासरी काढली तर असं दिसतंय की सरकारकडे स्पेस नाहीये आणि दुसरी गोष्ट लोकांच्या हातात पैसा यावा याच्यासाठी काही ठोस उपाययोजना आत्ता जे काही भाषण ऐकलं त्याच्यामध्ये तरी दिसत नाहीये. कॉपी आल्यावर कदाचित हे मत बदलू शकतं. तुमची पहिली प्रतिक्रिया या अर्थसंकल्पावरची? माझी पहिली प्रतिक्रिया या अर्थसंकल्पाच्या बाबतीतली आहे की सगळ्या जगातल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी एक मजबूती आहे आणि एक स्थैर्य आहे, त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये पडलेलं आहे. आणि पुढच्या 5 वर्षांचा एक रोडमॅप, पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे याची एक स्पष्ट दिशा ही या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने मांडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपले जे काही अग्रक्रमाचे विषय आहेत ते स्पष्ट केलेत. त्याच्यामध्ये शेतीसाठी मोठ्या तरतुदी आहेत, महिलांसाठी आहेत, रोजगार निर्मितीचे वेगवेगळे संकल्प त्याच्यामध्ये आहेत आणि गरिबी हटवणं, गरिबी दूर करणं, याचबरोबर गरीब लोकसंख्येला सगळ्या प्रकारच्या नागरी सुविधा, ज्या जीवनावश्यक सुविधा आहेत त्यांची तरतूद करून देणं, याच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या व्यवस्था या अर्थसंकल्पामध्ये केल्या आहेत. कर व्यवस्थेमध्ये, कर रचनेमध्ये सुधारणा करून, बदल करून जो निश्चित उत्पन्न असलेला नोकरदार वर्ग आहे त्याला दिलासा दिलेला आहे. कर रचनेमधल्या बदलांमुळे अनेक मागण्या ज्या अनेक वर्षांच्या होत्या त्यांना बऱ्यापैकी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज देणं, पाणी योजनांच्या माध्यमातून शेतीला पाणी देणं, शेती उत्पन्नासाठी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणं, MSME साठी बदल, हे सगळे करून एकंदर औद्योगिक क्षेत्राला, छोटं म्हणजे मध्यम आणि लघु औद्योगिक क्षेत्र जे आहे त्याला प्रोत्साहन देण्याचा सगळा जो भर याच्यामध्ये दिलेला आहे तो रोजगार निर्मितीला भर देणारा अर्थसंकल्प हा आहे. ठीक आहे, रोजगार निर्मितीला भर देणारा अर्थसंकल्प आहे असं माधव भंडारीजी म्हणतात. विश्वास उटगेजी, मुद्दा असा आहे की ज्यावेळी सरकार सत्तेवर येतं आणि सरकारकडे पुढची 5 वर्ष आहेत तर त्यामध्ये ज्याला आपण कडू गोळी आणि गोड गोळी असं म्हणतो की शेवटी गोड गोळ्या दिल्या जातात, निवडणूक जवळ आलेली असते आणि जे गेल्या अनेक वर्षांचा हा ट्रेंड राहिलेला आहे आपण बघितलं. आत्ता सरकारसमोर पुढच्या 5 वर्षांचं आव्हान आहे आणि त्याच्यामुळे कुणाला खुश करणं किंवा वेगवेगळ्या घटकांना खुश करण्याऐवजी काही बेसिक्स तयार करणं, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं किंवा अर्थरचनेसाठी, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ज्या ज्या पायाभूत गोष्टी, जे कडवट निर्णय ज्याला आपण म्हणतो की थोडंसं नाखुश केलं तरी सुद्धा त्याच्यातून दूरगामी परिणाम चांगले साधले जातील, अशा प्रकारच्या धोरणात्मक निर्णयांकडे या सगळ्या अर्थव्यवस्थेला घेऊन जाणं ही प्रायोरिटी राहिलेली आहे. कुठल्याही सरकारचे पहिले 2 अर्थसंकल्प, 3 अर्थसंकल्प हे अशा दिशेने जाणारे असतात. तुम्हाला असं वाटत नाही का की अनेकांना नाखुश केलं असेल किंवा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे की ज्यांचं उत्पन्न 15 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना आता जास्त टॅक्स भरावा लागणार आहे, ज्याची रिॲक्शन शेअर बाजारामध्ये सुद्धा आपल्याला दिसते आहे. दुसरी गोष्ट कर्ज निर्मिती आहे किंवा उद्योग निर्मितीसाठी कर्जांची रचना आहे. तर ह्या सगळ्या मूलभूत जे बेसिक्स क्लिअर करणं, अधिक ठोकून काय म्हणतात त्याला आपण की क्लिअर करणं, अधिक व्यवस्थित करणं, या दिशेने हे सगळं चाललेलं आहे असं तुम्हाला वाटतं की नाही? मुळामध्ये रोजगार निर्मितीसाठी धोरणात्मक असं काही चाललं आहे असं मला वाटत नाही. हे मी असं का सांगतोय, रोजगार शेतीमध्ये नाही आहे आणि तो असंघटित आहे आणि उद्योगामध्ये जो रोजगार आहे तो प्रचंड मोठा असंघटित आहे. संघटित रोजगार हा फक्त सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, LIC किंवा PSU मध्ये आहे. त्याची संख्या फार थोडी आहे. ती साधारणपणे एकूण रोजगारामधली 3 किंवा 4% आहे. बाकी संपूर्ण असंघटित वर्ग आहे. सरकार जेव्हा म्हणतं की आम्ही रोजगार पुरवण्यासाठी काही करू, तेव्हा असं काही खास धोरण मला दिसत नाही. दिसतं तर काही योजना, आता उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं 1 कोटी रोजगार आम्ही अप्रेंटिसशिप मार्फत खाजगी उद्योगांकडून निर्माण करू, त्याकरता टॉप 500 कंपन्यांचा त्यांनी उल्लेख केला आहे. आता तुम्ही मला सांगा, टॉप 500 कंपन्यांमध्ये जोपर्यंत ते लोक
नवीन तरुणांना त्यात सुद्धा 2 पदवीधर असतील तर 1 पदवीधर ते असं म्हणतायत इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये की तो नालायक आहे, म्हणजे तो अपात्र आहे. 1 पदवीधर ते घेतील आणि इंटर्नशिपमध्ये 6,000 रुपये देतील, हे पुरेसे नाहीये. मला असं वाटतं राहुल गांधींनी जी न्यायपत्रिका ही संकल्पना मांडली त्याला ही प्रतिक्रिया म्हणून 1 वर्षाची अप्रेंटिसशिप येते आणि त्यांनी 8,500 रुपये देतो असं म्हटल्यानंतर यांनी 6,000 रुपये 500 म्हटलं. पण माझा उलटा प्रश्न असा आहे, मग 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदं का नाही भरणार केंद्र सरकारमध्ये, जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत? म्हणजे एका फटक्यामध्ये केंद्र सरकार 30 लाख पदं भरू शकले असते. राज्य सरकारला सांगता आलं असतं की तुमच्याकडे 10 लाख 5 लाख 2 लाख जी पदं आहेत ती भरा. असं सरकारने कायमस्वरूपाची पदं भरली का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे सरकार स्वतःहून रोजगार निर्माण करते. मी दुसरं एक उदाहरण देतो. बँकांना ते असं म्हणतात की तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना, खाजगी बँकांना सांगण्याची ह्यांची हिंमत नाही आहे. राष्ट्रीयकृत बँकांना ते असं सांगणार की तुम्ही मुद्रा लोन 10 लाख रुपये देताना ते 20 लाख रुपये द्या आणि ज्याला मुद्रा लोन मिळेल त्याने सेल्फ गॅरंटी द्यावी. म्हणजे काय द्यावं हे मला कळत नाही, मी बँकवाला आहे. पण बँकवाले मुद्रा लोन द्यायला तयार का होत नाहीत? मुद्रा लोन अरुण जेटलींच्या काळापासून ते आत्तापर्यंत बहुसंख्य मुद्रा लोन हे नॉन परफॉर्मिंग असेट आहे. याचा उल्लेख बँकवाले पण नीटपणे आरबीआयच्या रिपोर्टमध्ये नीटपणे करत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो तो बहुसंख्य नॉन परफॉर्मिंग असेट आहे. आणि आता छोटी मोठी कर्ज इन्क्लुडिंग मुद्रा लोन, त्यात पर्सनल लोन आणि हाऊसिंग लोन जर धरलं तर एका बाजूने 16 लाख कोटीचा राईट ऑफ आपण हा आकडा ऐकलेला आहे गेल्या 10 वर्षातला. पण मी तुम्हाला दुसरा आकडा देतो, ही छोटी कर्ज इन्क्लुडिंग मुद्रा लोन तो 23 लाख कोटी आउटस्टँडिंग आहे बँकांमध्ये. आणि करोना नंतर हे खूप वाढलेलं आहे. त्यामुळे जुनं कर्ज नवं कर्ज एवढं आरबीआयने त्यांना करून दिलं एसएबीला. पण ही रिस्कच घेत आहे ना, म्हणजे सरकार एवढ्या प्रकारे हे कर्ज नॉन परफॉर्मिंग म्हणजे एनपीए मध्ये जात असून सुद्धा रोजगार निर्मितीच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल असं पण आपल्याला बघता येईल ना. कारण सरकारचं म्हणणं, मी 1 मुद्रा लोन दिलं तर मी 5 लोकांना रोजगार निर्माण करून देतो म्हणून मी मुद्रा लोनवर भर देतो असं सरकारचा दावा आहे. वास्तविक तसं काहीच होत नाही. 5 लोकांचा रोजगार जाऊ द्या, त्या माणसाचं कागदावरती लोन त्याला मिळालं ते विश्वास उटकीला मिळालं का तुम्हाला मिळालं, असाच सरळ प्रश्न आहे. काही भाजप शासित राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुद्रा लोन गेलेली आहेत आणि ती कागदावरची आहेत. ती नॉन परफॉर्मिंग होणं म्हणजे रिकव्हर होत नाही म्हणून आता हा फ्रॉड आहे. पण बँकांमध्ये ऑडिट होत नाही, सेंट्रल सीव्हीओ नाहीये, कॅग तर सोडूनच द्या. कोण बोलणार ह्या एनपीए विषयी? ऐका, राईट ऑफ मोठ्यांचे होतात ते राईट ऑफ होतात, पण ह्या मधल्या लोकांचे हाल जे आहेत ते खरं तर फ्रॉड्युलंट लोन आहेत. मी दाव्यानुसार सांगतो, बँकांचे बॅलन्स शीट गेल्या 5 वर्षातले तपासा. मुद्रा लोन किती फ्रॉड्युलंटली घेतले गेले आणि किती ते एनपीए झाले हा मोठा आकडा असेल. त्याच्यामध्ये 23 लाख कोटी आहे. खरं दोन मुख्य प्रवाद आहेत. पहिली गोष्ट आहे की रोजगार निर्मिती व्हावी याच्यासाठी ज्यावेळी कंपन्यांना इन्सेंटिव्ह दिले जातात त्यावेळी एक नॅरेटिव्ह असं सांगितलं जातं की कंपन्यांना, छोट्या असतील किंवा मोठ्या असतील, कंपन्यांना एम्प्लॉयमेंट वाढवायला काहीच हरकत नाहीये, पण डिमांड तर वाढली पाहिजे. म्हणजे बाजारात डिमांडच नसेल तर आम्ही एम्प्लॉयमेंट वाढवून त्याचं करणार काय पुढे? आणि जर ती डिमांड वाढत असेल तर मग सरकारच्या मदतीशिवाय सुद्धा आम्ही एम्प्लॉयमेंट वाढवू शकतो, असं एक नॅरेटिव्ह आहे. दुसरं नॅरेटिव्ह हे जे आहे की डिमांड वाढवणं. मग डिमांड वाढवण्यासाठी काय करायचं, तर त्यातला एक भाग आहे की तरुणांच्या हाताला रोजगार मिळणं, त्यांची क्रयशक्ती वाढणं, त्यांचे उद्योग निर्मिती वाढणं, त्याच्यासाठीचा हे दुसरे मार्ग आहेत. मग त्याच्यामध्ये मुद्रा लोनसारखा भाग आहे. मग जर मुद्रा लोन विषयीचं धोरण सुद्धा आक्षेपार्ह असेल आणि एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठीचं धोरण सुद्धा आक्षेपार्ह असेल तर मग सर्वसामान्यांच्या हातामध्ये पैसा जाण्यासाठीचा उपाय कुठला असेल? म्हणजे काय असायला पाहिजे? तिसरा मार्ग काय असू शकतो याच्यामध्ये? ते मार्ग काय असू शकतो त्याच्यापेक्षा काय झालेलं नाही हे सांगणं आवश्यक आहे. मुद्रा लोन मधून रोजगार निर्मिती होऊ शकते असं सरकारचा दावा आहे. माझं म्हणणं ते साफ झूट आहे आणि तो पैसा फ्रॉडुलंटली पर्क्युलेट होतो. हा एक भाग. दुसरा भाग धोरणाचा प्रॉब्लेम आहे. हा अंमलबजावणीचा प्रॉब्लेम दिसतो तुम्हाला की धोरणाचा दिसतो? हा धोरणामध्ये फ्रॉड आहे म्हणून अंमलबजावणीत फ्रॉड आहे. ओके, हा एक मुद्दा. रोजगार निर्मिती सरकार काहीच करत नाहीये. बँकांवरती कर्जाच्या योजना सोपवते किंवा त्यांच्या अनेक वित्तीय योजना आहेत त्याच्यातून कर्जाच्या योजना संपवते. वास्तविक तुम्ही बघा, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स लोकांना 32 ते 42% कर्ज लावून अक्षरशः भिकारी बनवत आहेत
आणि त्या ठिकाणी गरजू माणूस तिकडे जातो, राष्ट्रीयकृत बँका ते देतच नाहीत. आणि म्हणूनच शक्तिकांत दादा यांनी एकदा वॉर्निंग दिली की बाबा अशा तऱ्हेची कर्ज देऊच नका, कारण का ती बुडीतच जाणार आहेत. आता हा टक्का कोणाचा? हा राष्ट्रीयकृत बँकाचा नाही, हा NBFCचा आहे. म्हणजे नवीन आलेल्या बँका, NBFC विशेष करून खासगी बँका ICICI HDFC पासून आता मोठ्या प्रमाणात ही कर्ज त्यांचा NPA वाढतोय आणि वसुलीसाठी लोकांना जेव्हा ते जातात ना तेव्हा त्यांच्या आत्महत्या होत आहेत. NBFC मधून ज्यांनी कर्ज उचलली अशा तरुणांच्या उद्योगासाठी बरं का त्यांच्या आत्महत्या होत आहेत. म्हणजे हा धोरणाचा एक भाग झाला, इम्प्लिमेंटेशनचा एक दुसरा भाग झाला. माधव भंडारीजी, याच्यावर तुमच्याकडून मला तुमची प्रतिक्रिया ऐकायला डेफिनेटली आवडेल. सरकारने जे जे मार्ग निवडलेले आहेत, पहिला आहे प्रशिक्षणाचा, त्याच्यासाठीची तरतूद. दुसरा आहे रोजगार निर्मितीचा, त्यासाठी प्रॉव्हिडंट फंडामध्ये सरकार जी काही 3,000 पर्यंतची तरतूद करणार आहे तो मुद्दा. तिसरा आहे लोन्सचा, मुद्रा लोन असेल त्याची मर्यादा वाढवणं. आणि चौथा प्रकार आहे टॅक्समधला जो काही रिलीफ दिलेला आहे, सर्वसामान्यांच्या हातात पैसा यावा ह्याच्यापेक्षा तो वाचावा, म्हणजे साधारण कमी उत्पन्न गटामधल्या लोकांच्या हातात पैसा वाचावा. मात्र ह्या कशातूनच क्रयशक्ती वाढताना दिसत नाही किंवा या धोरणांचा सर्वसामान्यांच्या हातामध्ये पैसा येणं, वाढणं आणि त्याच्यातून डिमांड वाढणं या दिशेने ही सगळी धोरणं जाताना दिसत नाहीत, असं विश्वास उडगी आणि इथल्या लोकांना वाटतं आहे. आपण कसं पाहता याच्याकडे? काय आपलं यावरचं आर्ग्युमेंट असेल? उडगी साहेब ज्या विचारांच्या आधाराने ही सगळी टीका करतात, त्या विचारांच्या राज्यकर्त्यांनी या देशामध्ये जवळजवळ 60-65 वर्ष राज्य केलं. त्यांच्या काळामध्ये जी बेरोजगारी होती, त्यांच्या काळामध्ये जी गरिबी होती, त्यांच्या काळामध्ये जी विषमता होती आणि त्यांच्या काळामध्ये ज्या क्रयशक्तीचा अभाव होता, त्याच्यापेक्षा आजचं चित्र खूप बदललेलं आहे. ज्या काँग्रेसच्या काळामध्ये जवळजवळ 32% म्हणजे 2012चा क्रांतिकारक अर्थसंकल्प चिदंबरम साहेबांचा जो सांगितला जातो, त्याच दरम्यान जवळजवळ 32% लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या आसपास होती. आणि आज ही दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या, दारिद्र्य रेषेच्या आसपासची लोकसंख्या ही 8.5% आसपास आली. हा बदल गेल्या 10 वर्षातला आहे. हो, ज्या पद्धतीची धोरणं गेल्या 10 वर्षात राबवली त्याच्यामधून निश्चितपणे छोटे छोटे रोजगार निर्माण झाले, स्वयंरोजगार उभे राहिले. एखाद्या रोजगाराने स्वतः एकट्यापुरता रोजगार दिला असेल किंवा एखाद्याने 4-5 जणांना 10 जणांना रोजगार दिला असेल, पण त्याच्यातून जो स्वयंरोजगार उभा राहिला, त्याच्यातून जे वेगळं छोटं क्षेत्र उभं राहिलं, त्याच्यातून जे पैशांचं चलनवलन सुरू झालं, त्याचा फायदा हा आज भारताच्या अर्थव्यवस्थेला मिळताना आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळे एक झापडबंद विचार पद्धतीचं पट्टी बांधून जी टीका करायची आणि टीका करण्यासाठी टीका करायची, त्या टीकेला माझ्या दृष्टीने काही महत्व नाही. प्रत्यक्षात काय घडतं, ज्या NPAची चर्चा केली जाते ना, हो, हे NPA हे काय आजचे आहेत का? गेले 75 वर्षांचे आहेत. बड्या उद्योगांना दिलेले जे फ्रॉड्युलंट कर्ज होती आणि चिदंबरम साहेबांनी, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी सूचना देऊन जी कर्ज दिली होती, उडगे साहेबांना आठवत असेल त्यांच्या काळामध्ये की एखाद्या फोनवरती उद्योगांना कर्ज दिलं जायचं आणि त्या कर्जांची जी थकबाकी होती, त्या कर्जांची जी थकबाकी आहे आजही आहे, हो, त्याची चर्चा कोणी करत नाही. पण छोट्या कर्जदाराचा थकबाकीचा विषय हा मात्र इतका वाजवला जातो, कारण छोट्या कर्जदाराला पैसा देऊन, छोट्या माणसाला पैसा देऊन त्याला त्याच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदा मोदी साहेबांच्या काळामध्ये सुरू झाला, मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि त्याचे फायदे दिसायला लागलेले आहेत. आणि म्हणून दारिद्र्य रेषेखालच्या आसपासची लोकसंख्या ही 8.5% येऊ शकली, ती त्यामुळे येऊ शकली. आणि हे केवळ आम्ही म्हणतो असं नाही, जागतिक बँक सुद्धा म्हणते. त्यामुळे हे जे बदल या काळामध्ये झाले त्याचे परिणाम आपल्याला चांगले परिणाम दिसायला लागले आणि ह्याच्या पुढच्या काळात ते अधिक चांगले दिसतील. ठीक आहे. विश्वाजी, तुम्हाला काही बोलायचं? मला विश्वास उड्गींचा काळ आणि भंडारी साहेबांचा काळ एकच आहे.
आता ते अर्थशास्त्राच्या मुद्द्यावरून जाऊन आपण राजकारणाच्या मुद्द्यावर आलो. पण आपण पुन्हा एकदा इकॉनॉमीमध्ये जे वाईट चाललंय हे बोलल्यानंतर लगेच राजकारणाचा मुद्दा येतो. मूळ मुद्दा काय, बँकिंग सेक्टरमध्ये झालेले NPA ज्यांनी निर्माण केले त्यांचे 16 लाख कोटी राईट ऑफ झाले आणि ते सगळे उद्योजक आता जवळजवळ 80-85 लाख लोक परदेशात जाऊन स्थायिक झाले, किंबहुना त्यांना स्थायिक केले गेले, हे आता उघडकीस यायला लागलेलं आहे. म्हणजेच काय, या देशात हे उद्योगपती पळून झालेले आहेत, त्यांना सरकार मदत करते असा आरोप होतोय. माझा मुद्दा हा की नवीन निर्माण होणारा NPA आत्ता नोटबंदी नंतरचा NPA याचं तरी पितृत्व आणि मातृत्व ह्या भाजप सरकारने स्वीकारावं. ते 23 लाख कोटी हे रिटेल आणि मीडियम आणि SMEचं आहे असं मी म्हणतोय. नोटबंदीनंतर GST नंतर छोटा उद्योग, मधला उद्योग आणि ज्याच्याकडे काहीच नाही तो 10,000-15,000 रुपये कमवणारा असंघटित वर्ग, हे सगळे घटक लक्षात घ्या. तर एक तर मोठा पगारदार नोकर आहे, तेवढा एकच उद्योग शिल्लक आहे, म्हणजे रोजगार शिल्लक आहे, बाकीच्यांना रोजगार नाही आहे. आणि अशा वेळेस रोजगार निर्मिती हा जो विषय सरकारचा आहे, याच्यामध्ये खाजगी क्षेत्राने रोजगार निर्माण करावं असं सरकारचं मत आहे. सरकार स्वतः रोजगार निर्माण करते, बँकांना सांगते तुम्ही मुद्रा लोन द्या. माझं म्हणणं, मुद्रा लोन इज अ फ्रॉड. याच्यामध्ये कागदावरून पैसा सायफन आउट होतो आणि NPA होणारच होणार. त्याचबरोबर NBFC बँकांचा सिस्टम मी गेल्या फक्त 7 वर्षाचं म्हणतोय, हाऊ दॅट हॅज बिकम ए नॉन म्हणजे विलफुल ऑन डिफॉल्टर्स तिथे निर्माण होतात. हे RBIच्या रिपोर्टमध्ये आहे. माझा काळ आणि भंडारीचा काळ वयानुसार आम्ही एकच असलो तरी NBFC आणि नवीन बँका या आता गाळात का जात आहेत, येस बँक अजून उभी का राहत नाही आणि HDFC अजून लडखडत का आहे, याची उत्तरं मोदी सरकारने द्यायची आहेत. कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेमुळे या बँका चांगल्या चालल्या आहेत का गाळात जात आहेत हे लोक अनुभवत आहेत ना. आमचा काळ आणि तुमचा काळाचा मुद्दाच नाही आहे. लोकांच्या हातात पैसे नाही आहेत, त्यांची पर्चेसिंग पॉवर नाही आहे, त्यांच्या हातात नोकरी नाही आहे, महागाई प्रचंड, नवीन रोजगार सरकार निर्माण करत नाहीत. आणि आता आश्वासन मिळतं 1 कोटी तरुणांना, त्यातही एका पदवीधराला तुम्हाला 6,000 रुपये अप्रेंटिसशिप म्हणा किंवा काही पैसे मिळतील म्हणा. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमच्या दोघांचंही म्हणणं ऐकल्यानंतर केदार लोकांना याच्यावर सविस्तर बोलायचं आहे. आणि दिशा, खरं सांगायचं ना तर आता हा सरकारला खरंच सुवर्ण संधी होती की त्यांनी काही ॲडव्हेंचरस स्टेप्स घ्याव्यात. कारण की गेल्या 10 वर्षात महागाईच्या दरात राहिलेलं सातत्य जे मेंटेन केलं गेलं, त्याच्यानंतर GDP ग्रोथ जो होता, जो कंटिन्युअसली बांधला गेला होता, हे करत असताना तुमच्याकडे परकीय गंगाजळी चांगली होती, गव्हर्नमेंटला डिव्हिडंड चांगले येत होते. हे सगळ्या गोष्टी येत असताना गव्हर्नमेंटनी सरसकट सगळ्यांना 10 लाखापर्यंत इन्कम फ्री करायला पाहिजे होतं की जेणेकरून सामान्य माणसाच्या हातात पैसा गेला असता, पैसा खेळला असता तर तो इकॉनॉमीमध्ये आला असता. म्हणजे हे कॉस्मेटिक चेंजेस केले तर 2-2 लाखाच्या स्लॅब बदलल्या, याला खरंच काही अर्थ नाही आहे. म्हणजे याच्यातनं परत तुम्ही साधा डेटा बघितला तर तुम्हाला कळतं आहे की 12 कोटी लोकांमध्ये 6 कोटी लोक हे नील रिटर्न फाईल करतायत. 6 कोटी लोकांकरता एवढी कॉस्मेटिक चेंजेस करण्याची काय गरज होती मला अजूनही कळलं नाही आहे. आणि यातनं काय होतं माहिती आहे का की परत तेच धोरण राबवलं जातं आहे. कुठेतरी आज जो चान्स होता गव्हर्नमेंटला की नाही काहीतरी ॲडव्हेंचरस करायचं, एक काहीतरी धाडस दाखवायचं लोकांना, काहीतरी की आम्ही सामान्य लोकांकरता करतोय, लोकांच्या हातात पैसा जावा या करता, हे यातनं काहीही दिसलेलं नाही पहिली गोष्ट. आणि जी खरंच वाईट गोष्ट आहे, मग अशी भंडारी साहेब पण बोलले की चेंजेस झाले, हे सगळं मान्य, मग त्याचा इम्पॅक्ट दिसत होता ना. गेली 10 वर्ष तुम्ही सगळं मेंटेन करून चालला होतात, मग यावेळेला या सरकारने ही संधी का साधली नाही, हा मोठा प्रश्न या गोष्टींमधनं. आणि दुसरं म्हणजे कॅपिटल गेन वाढवणं, हे काय तर मी म्हणतो ना, मी मार्केटचा माणूस म्हणून म्हणत नाही आहे, पण आज सामान्य माणसांनी त्यात पैसा कमवला आहे, त्यांनी कमवल्यानंतर तुम्ही त्याची टॅक्स रेजिम का वाढवता, त्याला पैसा मिळतोय म्हणून. म्हणजे सध्या एक जे मीम फिरतंय की अगर कम टॅक्स भरणं आहे तो कम पैसा कमाव. हां, म्हणजे तसंच झालं ना. आता जिथे आज तुम्हाला चांगल्या योजना द्यायला पाहिजे, तुम्ही मेडिकल सिस्टम लोकांना काहीतरी याच्यातनं फ्री करून द्यायला पाहिजे होत्या की जेणेकरून जास्तीत जास्त लोक टॅक्स भरायला लागतील. बाबा तुम्ही टॅक्स भरताना तुम्हाला इथपर्यंत मेडिकल ट्रीटमेंट फ्री मिळेल, तुम्हाला या फॅसिलिटीज त्यामध्ये मिळू शकतील. हे काहीच नाही आहे. जुनीच गाडी परत त्यांनी तशीच चालवलेली आहे. आणि यातनं आउटपुट काय जे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आतापर्यंत या सरकारने सुद्धा, म्हणजे मोदी सरकारने सुद्धा मागचे जे 10 अर्थसंकल्प सादर केले, तसा किंवा तेवढा पथदर्शी हा अर्थसंकल्प दिसत नाही. अजिबात नाही आहे.
तुम्ही काही काँग्रेस किंवा आधीच्या कार्याशी कम्पेअर करत काही संबंध मोदी सरकारच्या आधीच्या कार्यकाळाशीच हे कम्पेअर करताय? कोणा मी नॉर्मल त्यांनी ज्या 10 वर्षात गेल्या ज्या गोष्टी केल्या त्याचा इम्पॅक्ट तुम्ही बघितलात ना. म्हणतात परत तेच सांगतोय, महागाईचा जर मेंटेन राहिलाय, तुमचा GDP कॉन्स्टंट आहे, परकीय गंगाजळी चांगली आहे, परदेशात गुंतवणूकदार इकडे येत आहेत, म्युच्युअल फंडा थ्रू ह्यूज पैसा शेअर मार्केटमध्ये जातोय. हे सगळं चालू असताना लोकांच्या हातात पैसा जावा जेणेकरून लोकांनी तो खर्च करावा किंवा चांगल्या गोष्टींकरता तो वापरावा, हे राहिलं बाजूला. तुम्ही त्यांना परत काहीतरी लाख रुपये इथे चेंज केले, 2 लाख रुपये इकडे चेंज करून टॅक्स ब्रॅकेटमध्ये फक्त 10 ते 12% केले, 12 ते 15% केले. यातनं काय साध्य होत आहे? काहीच होत नाहीये. तुमचं टॅक्स कलेक्शन इथनं वाढतंय का? डेफिनेटली. माधव भंडारींकडे आपण जाऊया. भंडारीजी, मागच्या 10 अर्थसंकल्पांमध्ये आणि या अर्थसंकल्पामध्ये बेसिक म्हणजे पंतप्रधान तेच आहेत, अर्थमंत्री तेच आहेत, त्यांच्या नावावर देखील रेकॉर्ड झालेला आहे सलग 7 अर्थसंकल्प सादर करण्याचं. विचार करणारी यंत्रणा सुद्धा तीच आहे. असं असताना नेमकं पॉलिटिकल इक्वेशन्स बदललेली आहेत, त्याचा हा इम्पॅक्ट आहे असं म्हणायचं का? ज्या प्रकारे सरकारकडे आत्तापर्यंत बहुमत होतं तेवढं बहुमत आता सरकारकडे नाही आहे, किंवा ज्या प्रकारे बिहारच्या योजना समोर येत आहेत, आंध्र प्रदेशच्या योजना समोर येत आहेत, या सरकारचा जे काही पॉलिटिकल इक्वेशन्स बदललेली आहेत, आकडे बदललेले आहेत, त्याचा परिणाम असू शकतो का हा, की इतर काही असू शकतं? काय म्हणाला? त्याचा परिणाम हा, आपण ज्या राजकीय गोष्टींचा उल्लेख करून त्याचा परिणाम हा आहे का असं सुचवू पाहता ती शक्यता नाहीये. आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आपण विचारात घ्यायला हवा असेल तर ज्या पद्धतीची एक आर्थिक परिस्थिती जगामध्ये निर्माण होती आहे आणि ज्या प्रकारची आर्थिक अस्थिरता जगामध्ये निर्माण होतीये, तिचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये पडतंय असं मला स्वतःला वाटतंय. कारण आज अमेरिका, युरोप ह्या त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभं आहे. तेलाच्या व्यापाराशी जोडलेले सगळे जे मुद्दे आहेत त्याच्यातून अनेक नवे नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, नवी नवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि जगाची आर्थिक घडी ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या उलथापालथी होऊ घातलेल्या आहेत. अशा वेळेला आपण थोडेसे स्थिरस्थावर आहोत. ते स्थिरस्थावर असणं हे महत्वाचं आहे. आपलं जे काही सामर्थ्य आहे, आपलं जे काही स्थैर्य आहे ते स्थैर्य टिकवून ठेवणं आवश्यक आहे. आपली जी ताकद आहे ती सांभाळणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीचा विचार करून ह्या अर्थसंकल्पाची मांडणी केली असं मला स्वतःला वाटतं. निश्चितपणे. माधव भंडारीजी, एका मिनिटासाठी तुम्हाला थांबवतो. या अर्थसंकल्पाकडे कसं बघता येईल? आजपर्यंत मला जसं आठवतं तसं केंद्र सरकारने कुठल्याही राज्याला सापत्न वागणूक कधीच दिली नव्हती. परंतु जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुठे जास्त मतं मिळतील, आपल्याबरोबर कोण राहील आणि कोणाचा आपल्याला फायदा होईल याचाच फक्त विचार करून सगळ्या गोष्टी घडत असतात. आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या पदरी घोर निराशा आलेली आहे. एकीकडे नितीश कुमार तुमच्याबरोबर राहतात म्हणून बिहारवरती सगळी खैरात करायची आणि महाराष्ट्रामध्ये शिंदेना फोडलं, अजित पवारांना फोडलं तरी यश मिळालं नाही म्हणून महाराष्ट्रावरती अवकृपा करायची. अशा पद्धतीचे उद्योग केंद्र सरकारकडनं अपेक्षित नव्हते. मला अतिशय वाईट वाटतं की जो राज्य तुम्हाला जास्तीत जास्त GST देतो त्या राज्यावरती तुम्ही अशा पद्धतीची नाराजी व्यक्त करता किंवा अशा पद्धतीची धडा शिकवण्याची भाषा व्यक्त करता. मला अतिशय वाईट वाटलं. दुसरी गोष्ट, अर्थसंकल्पामध्ये परत आकड्यांची जगलरी पाहायलाच मिळते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, मार्केटमध्ये पैसा खेळता राहिला पाहिजे, लोकांच्या हातामध्ये पैसा गेला पाहिजे, सर्वसामान्यांना पैसा वापरता आला पाहिजे, याचा कुठेही विचार न करता 5 लाखाचं तुम्ही इन्कम टॅक्समध्ये एक्झम्पशन देऊन काय साध्य केलं? तेच तुम्ही 10 लाखांपर्यंत जर नेलं असतं तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता, मार्केटमध्ये तेवढा पैसा वापरात आला असता. आपण बघितलं असेल की GST मधून असेल, पेट्रोल डिझेलच्या अधिभारामधून असेल, टॅक्सेशन आणि कर रचनेविषयी आपण बोलूयाच. मात्र माधव भंडारींची पटकन याची विषयी आपल्याला प्रतिक्रिया घ्यायची आहे. माधव भंडारीजी, या 2 राज्यांना, ज्या राज्यांच्या नेत्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार टिकून आहे किंवा टिकून आहे म्हणण्यापेक्षा सरकार तयार झालेलं आहे, त्यांना वेगळी वागणूक आणि महाराष्ट्राला वेगळी वागणूक, महाराष्ट्रात काही प्रश्न नाही आहेत का, अशा प्रकारचे जे सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केल्या जात आहेत, कसं याचं जस्टिफिकेशन आपण करा? अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस वेगवेगळ्या राज्यांना देणं ही काही आत्ताची पहिलीच वेळ नाही. याच्या पूर्वी सुद्धा काँग्रेस सरकारने सुद्धा अशा तऱ्हेची वेगवेगळी पॅकेजेस वेगवेगळ्या राज्यांना दिलेली आहेत. त्यामुळे यात काही नवीन झालं अशातला भाग नाही.
आणि महाराष्ट्रातल्या मवियाच्या खासदारांनी अशा तऱ्हेचं आंदोलन करणं हे सुद्धा काही अनपेक्षित नाही. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच खरं म्हणजे त्यांनी केलं असतं तरी काही अशक्य नव्हतं, पण त्यांनी अर्थसंकल्प मांडला जाईपर्यंत वाट बघितली, कारण त्यांना विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतायत. त्या राजकारणाचा एक भाग म्हणून त्या अशा तऱ्हेचं आंदोलन करतायत. परंतु अशा आंदोलनाने कुठल्याही प्रकारचा परिणाम हा होणार नाही. या अर्थसंकल्पाचा महाराष्ट्रातल्या जनतेला काय फायदा होणार आहे त्याचे सगळे तपशीलवार आकडेवारी ही थोड्याच वेळात आपण आपल्या समोर मांडू. ठीक आहे, पण हे इतकं क्लिअर दिसणं की आंध्र प्रदेशसाठी करोडोंच्या घोषणा होणं, त्याचबरोबर बिहारसाठी होणं, तर याच्यामध्ये फक्त दूरदर्शीपणा आहे असं कसं म्हणता येईल? याच्यामध्ये राजकीय आडाखे नाहीत असं कसं म्हणता येईल? जर ते असतील तर ते मान्य करायला काय हरकत आहे? त्यातले राजकीय आडाखे जे काय असतील त्यांची चर्चा वेगळी होत राहील. ज्यावेळेला आपण अर्थसंकल्प म्हणून चर्चा करतो तेव्हा आर्थिक मुद्द्यांवरती चर्चा करतो आणि बिहारचं मागासलेपण, बिहारच्या गरजा, आंध्र प्रदेशच्या गरजा ह्या जगजाहीर आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काही वेगळ्या तरतुदी केल्या, नव्याने केल्या तरतुदी, तर त्याबद्दल कोणाला काही आक्षेप असण्याचं कारण नाही. ठीक आहे, हेमलता पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. मात्र त्यापूर्वी केदारजी, ज्या प्रकारे या राज्यांविषयीच्या धोरणांचा प्रश्न निर्माण होतो, यापूर्वी आपण बघितलेलं आहे की साधारण अर्थमंत्री ज्या परिसरातला किंवा ज्या राज्यातला असेल त्या राज्याकडे जास्तीत जास्त सवलती जाणं, योजना जाणं, अशा टीका यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत. मग अगदी त्या रेल्वे मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा झालेल्या आहेत आणि अर्थमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा झालेल्या आहेत. यावेळी असं वेगळं काय झालंय? वेगळं असं नाही म्हणणार मी. हां, ती राजकीय पर्यायता असू शकते सरकारची कदाचित, पण एक थोडंसं म्हणजे मी म्हणतो मी कुठच्याच पार्टीच्या बाजूने बोलत नाही कधी. तर आता काही दिवसापूर्वी मोदींनी मुंबईतून पण बरीच प्रोजेक्ट अनाऊन्स केले ना, म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला प्रोजेक्ट थ्रू तो पैसा मिळालेला आहे, फक्त तो बजेटमधनं आला नाही. पण त्यांनी अनाऊन्स केला म्हणजे तो तिथपर्यंत तेवढा जाणार आहे की नाही हे पण बघायला पाहिजे. पण कारण हे बजेट आहे फक्त पुढच्या 6 महिन्यापुरतं आहे. फेब्रुवारीत परत नवीन बजेट येईलच, तोपर्यंत आपल्याला आणखीन कळेल की खरंच तेवढे पैसे त्यांनी ते डिस्ट्रीब्यूट केले का. आणि दुसरं म्हणायचं तर हे सगळ्यांना पॉलिटिकली बघण्यापेक्षा आपण एक राष्ट्र म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे. आता सरकारने सुद्धा या गोष्टी बघताना पर्टिक्युलर एखाद्या राज्याकरता किंवा असं न करता ओव्हरऑल पूर्ण भारताचा विकास कसा होईल आणि पुढच्या पिढीच्या गरजा बघितल्या पाहिजेत. आज अर्थमंत्री आहेत त्या स्वतः नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे सरकारबरोबर टिकून राहणं ही राजकीय गरजेबरोबर अर्थसंकल्पीय पण गरज आहे ना. नाही असं नाही म्हणणार मी, कारण की मी बघा स्टॅटिस्टिकल असं बरंच राजकीय बोलू शकतो, पण मला त्या क्षेत्रात नाही जायचं त्यामुळे मी ते टाळतो बोलायचं. पण मुळात गोष्ट अशी आहे ना की आत्ता अर्थमंत्री ज्या वयाच्या आहेत आणि मी जे नेहमी म्हणतो की 2028 पासून 2035 पर्यंत भारताचं सरासरी वय हे 28 वर्ष ते 35 वर्ष राहणार आहे. या तरुण पिढीच्या गरजा आहेत ना या पूर्ण वेगळ्या आहेत आणि या गरजेच्या दृष्टीने सगळ्या आपल्या योजना पुढच्या आणि प्लॅनिंग असलं पाहिजे रॅदर दॅन स्टेट वाईज असण्यापेक्षा. कारण सगळ्यांची भूक एकच आहे. भूक कोणाची वेगळी नाही आहे. बिहारमधल्या माणसाची भूक वेगळी नाही आहे, महाराष्ट्रातल्या माणसाची भूक वेगळी नाही आहे. सगळ्यांच्या भूक ही सेम आहे. त्यामुळे याच्याकडे बघताना एक आपल्या देशाचं हे अर्थसंकल्प बघूनच अर्थमंत्र्यांनी हा सगळा अर्थसंकल्प मांडला पाहिजे आणि यातनं सामान्य माणूस हातात पैसा कसा घेऊन हे करू शकेल, आपल्या गरजा भागू शकेल, याला प्रायोरिटी दिली पाहिजे. मगाशी म्हटलं तसं मेडिकल खर्च आज एवढा झालेला आहे. म्हणजे आयुष्यात 2 खर्च नेहमी असे असतात जे आपल्याला करायचे नसतात ते करायला लागतात. एक म्हणजे आजारपणाचा, कारण जगायचं आहे, आणि दुसरा लग्नाचा, कारण त्यांनी बोलले म्हणून आपण 100 लोक एक्स्ट्रा बोलतो. सो या ज्या गोष्टी आहेत ना याच्यामध्ये परत शिक्षणाचा आहे. इव्हन सांगतो पुढच्या पिढीच्या गरजा टोटली वेगळ्या आहेत. त्यांना दर शनिवारी हॉटेलिंग करायचं आहे, त्यांना गाड्या घ्यायच्या आहेत, परदेशात शिक्षणाला जायचं आहे, नवीन घरं घ्यायची आहेत, सगळं करायचं आहे. हे येण्याकरता त्यांच्याकडे जर पैसा गेला नाही, त्या पद्धतीने आपण जर योजना आत्तापासून नाही बांधल्या तर काही उपयोग नाही आहे ना. आणि आज म्हटलं तसं धाडसी निर्णय घेणारे पंतप्रधान आहेत आपल्याकडे खरं, आणि हे असताना थोडं ते धाडस अर्थमंत्र्यांनी दाखवायला पाहिजे होतं की नाही मी थोडंसं ॲग्रेशन मध्ये जाते, मी जास्ती इन्कम लोकांना फ्री करते. ते दुर्दैवाने संधी होती मात्र ही संधी गमावली असं सध्या तुम्ही म्हणू शकता. समीर बाकरे सध्या आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत. विश्वासजी मी येतो तुमच्याकडे. समीर बाकरेंची पहिली रिॲक्शन आपण घेऊया. अर्थतज्ञ आहेत. समीरजी, एकतर ॲस्पिरेशनचा भाग आहे आणि दुसरा भाग आहे गरजांचा. तर सध्या प्रॅक्टिकली ज्या गोष्टींची चर्चा होते आहे की सर्वसामान्यांचा वैद्यकीय गोष्टींवर होणारा खर्च वाढलेला आहे, त्याच्याबद्दल काही दिलासा मिळणं अपेक्षित होतं. दुसरी गोष्ट शिक्षणाबद्दल
शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढलेला आहे, मात्र दोन्ही टॅक्स रेजिममध्ये जी सवलत मिळते शिक्षणाबद्दल किंवा विद्यार्थ्यांच्या फी बाबत त्याच्यामध्ये काही दिलासा मिळणं अपेक्षित होतं, मात्र तसंही काही झालेलं दिसत नाहीये. तुम्ही कसं पाहता याकडे? काय शक्य होतं आणि काय झालंय, काय अजून होऊ शकलं असतं? हे जे अर्थसंकल्प आपला निर्मलाजींनी मांडलेला आहे हा एकदम दूरदृष्टी घेऊन केलेला अर्थसंकल्प आहे. मला थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की जसं कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी कन्झम्पशन हे इम्प्रूव्ह होणं जरुरी असतं. कन्झम्पशन केव्हा इम्प्रूव्ह होतं? जेव्हा लोकांच्या हातात रोजगार असतो किंवा लोकांच्या हातात डिस्पोजेबल इन्कम असतं. तर आज जे स्किल्स आणि MSMEच्या हातात आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटचा फोकस आहे, 1,48,000 करोड या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी दिले आहे. तर याचं जर आपण थोडक्यात जर समजून घेतलं तर लोकांना जे स्वतःचे रोजगार उपलब्ध होणार आहेत आणि MSMEला जो क्रेडिट उपलब्ध होणार आहे, आज भारतातला सगळ्या उद्योग जरी आपण मोठे मोठे नावं पाहिले असले तरी आजही छोट्या शहरात, मोठ्या शहरात किंवा गावात हा MSME उद्योगच सगळ्यात महत्वाचा आहे. समीरजी, तर MSMEच्या क्रेडिटचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्याच्याविषयी अनेक अशा शंका उपस्थित की ते क्रेडिट उपलब्ध होणार आहे म्हणजे कसं होणार आहे, कुठल्या प्रकारे ते क्रेडिट उपलब्ध होणार आहे? नाही, कसं असतं बँकिंग व्यवस्थेमध्ये MSME साठी जशा स्कीम्स असतात, जसं क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे तर त्याच्याप्रमाणे आज जसं कोलॅटरल फ्री लोन्स जे मिळतात ते 5 करोड पर्यंत लोकांना कोलॅटरल फ्री लोन्स मिळतात आपल्या उद्योगांसाठी. तर तसंच आता मुद्रा योजनेप्रमाणे 10 ते 20 लाख म्हणजे क्रेडिट जे अवेलेबल आहे बँकेकडनं ते त्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर उपलब्ध होत आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या काळातलं जे सरकारचं धोरण होतं 10 वर्षात जे त्यांनी पायाभूत सुविधेवर भर दिला त्याच्याच प्रमाणे आजही तुम्ही बघाल तर कॅपिटल एक्सपेंडिचर 11 लाख कोटी आपण करतोच आहे. आज रस्त्याला अलोकेशन आहे, रेल्वेला अलोकेशन आहे. तर आज आपण फक्त एक सेक्टर घेऊन नाही विचार करू शकत, आपल्याला पूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करावा लागतो. मी तुम्हाला सांगतो की हे जे अर्थसंकल्प आहे याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेत एक नवीन चालना येईल आणि त्याचप्रमाणे लोकांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे आणि स्किलचा प्रश्न आहे, जसं आता मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, आमच्या फील्डमध्ये बरेच वेळा असं होतं की ग्रॅज्युएट्स असतात BComचे पण ते अकाउंटंट म्हणून एम्प्लॉय नाही होऊ शकत. ही जी स्किलची गॅप आहे ही गव्हर्नमेंटनी मोठ्या प्रमाणावर फोकस केलाय. आज आपला देश हा युवकांचा देश आहे, 35च्या खाली सगळे युवक आहेत. तर त्याच्यामुळे मी असं समजतो की हे सगळ्यात चांगला अर्थसंकल्प निर्मलाजींनी आता 7वा अर्थसंकल्प सर्वात चांगला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला असं समीर बाकरे म्हणतात. पाटील सध्या आपल्या सोबत आहेत, काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या. हेमलताजी, बिहारचा मुद्दा वगळून तिथून पुढे इतर ज्या मुद्द्यांवर विशेषतः टॅक्सेशन आणि सर्वसामान्यांना काय मिळालं याविषयी आपण बोलत होता, त्याविषयी आपली कमेंट थोडक्यात. नाही, टॅक्सेशनबद्दल सुद्धा सर्वसामान्यांना विशेष फायदा होईल अशा पद्धतीची कुठलीही घोषणा झालेली नाही आहे. युवकांच्या बाबत रोजगाराच्या बाबतीत जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे, आपण बघितलं का अग्निवीर सारखी योजना टोटल फ्लॉप गेल्यानंतर आणि ज्या पद्धतीने त्या योजनेचं सगळं आपण बघितलं कशा पद्धतीने ती राबवली गेली. आता जे युवकांसाठी त्यांनी ज्या स्कीम्स आणलेल्या आहेत त्याचा कितपत युवकांना फायदा होईल याची पण माझ्या मनामध्ये संशय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं गरजेचं असताना आपण बघितलं की सातत्याने अर्थसंकल्पामध्ये या गोष्टींवरचं बजेट हे कमी केलं जात आहे. आणि आरोग्याची परिस्थिती बघितली तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट गेला तर साधं सिझेरियन जरी करायचं असेल तर 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. आणि गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यातले सगळे मशीन्स बंद, CT स्कॅन बंद आणि निओनेटल जे मशीन्स असतात त्याच्यामध्ये झुरळ आणि मुंग्या सापडतात. म्हणजे आरोग्याची इतकी वाईट परिस्थिती आहे. शिक्षणामध्ये मुलांच्या फीज आहेत त्या सर्वसामान्यांना परवडत नाहीत. मुलांना त्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकत नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळा सातत्याने बंद करण्याचं काम चाललंय. म्हणजे गरीब आणि सर्वसामान्यांनी, मध्यमवर्गीयांनी कसं जगायचं हा मुळात प्रश्न आहे. त्यांना त्याच्यामध्ये दिलासा देणं, ह्या सुविधा मोफत करणं किंवा या सुविधांमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं हे गरजेचं होतं. त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचं लक्ष दिलं गेलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या राज्यावरती खुन्नस काढणं, एखाद्या राज्याला धडा शिकवणं ही जी वृत्ती आहे त्यालाच माझा विरोध आहे. हे जे संपूर्ण बजेट आहे हे केवळ आणि केवळ आपल्या मित्रांना सांभाळण्यासाठी, म्हणजे फिनान्शियल मित्रांना सांभाळण्यासाठी आणि राजकीय मित्रांना सांभाळण्यासाठी बनवलं गेलंय असा माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे, विश्वास उटगीजी, यावर आपल्यालाही बोलायचं होतं. मला जो मगाचा जो मुद्दा होता बिहार आणि आंध्र या संदर्भात जे मांडायचे
एक लक्षात घ्या, आत्ताचं एकूण जे बजेट आहे ते 46 लाख समथिंग हे साईज ऑफ द बजेट आहे. याच्यामध्ये 1 लाख कोटीपेक्षा फक्त या 2 राज्यांवरती खर्च होणार आहे आणि ते विविध योजनांवरती होणार आहे. आता मुद्दा असा की महाराष्ट्राच्या मवियाच्या खासदारांनी तिथे निषेध नोंदवला तर बरोबरच आहे की सबका साथ सबका विकास असं म्हणत असताना 2 राज्य जी NDAमध्ये घटक पक्ष आहेत आणि ज्यांच्यावरती मोदी सरकार अवलंबून आहे म्हणून ते मोदी 3 निर्माण झालं, नाही तर मोदी 3 निर्माणच झालं नसतं. आता हे 5 वर्ष टिकवायचं असेल तर या बजेटमधून 1 लाख कोटी दिले, पुढच्या बजेटमधून किती लाख कोटी देतील हा वेगळा मुद्दा. पण माझा मुद्दा असा की महाराष्ट्रावरचा अन्याय हा प्रचंड मोठा दिसतोय आणि इथे ट्रिपल इंजिन काहीच करू शकत नाही हे पण सिद्ध झालं आहे. पण एकूण बजेट जर बघितलं तर आता बघा 11.11 लाख कोटी एवढं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च होणार आहे. आणि त्यातून एक आत्ता चित्र असं दिसते जे तुमच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आले ते, आणि महाराष्ट्राचं बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे आणि आताचं बजेट असं एकत्रित बघितलं तर मुंबईमध्ये आणि MMRDA जे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट आहेत पायाभूत त्याच्यामध्ये अदानीला पुढाकार आहे. संपूर्ण देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे तेही अदानीच्या मार्फत होते. 9 उद्दिष्ट जी सांगितलेत आपण, ऊर्जा आहे, हे आहे, ते आहे, पायाभूत, ह्याच्यामध्ये अदानीलाच पुढाकार आहे. कारण त्याच्यामध्ये सौर ऊर्जेपासून ते प्रत्यक्ष ऊर्जा निर्मितीपासून आणि त्याच्या डिलिव्हरीपर्यंत स्मार्ट मीटरपर्यंत येऊ आपण, हे सगळं अदानी साहेब करणार. लँड ॲक्विशन आणि ती शहरातली असो किंवा देशातली असो, म्हणजे लँड ॲक्विशन ॲक्ट 13 येईल आणि अर्बन लँड सिलिंग ॲक्ट 1976चा जो भाग आहे त्याच्यातून मुंबई शहरातली आणि MMRDAतली सगळी जमीन हे अदानीला हस्तांतरित होते. आणि म्हणजे ठाकरे साहेबांनी, उद्धव ठाकरेंनी घोषणा केली मी हे शहर अदानी सिटी होऊ देणार नाही. लक्षात घ्या 11.11 लाख कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हे पूर्णपणे 2-3 कॉर्पोरेट्सवरती खर्च होणार आणि महाराष्ट्राच्या MMRDA क्षेत्रातून जो 40% GDP महाराष्ट्र निर्माण करते याच्यावरती कंट्रोल अदानीचा येणार. मी तुम्हाला पुन्हा अजून पुढे जाऊन सांगतो, जसं नॅशनल कॅपिटल रजिस्टर निर्माण झालं, जशी नोएडा सिटी निर्माण झाली, तशी मुंबई आणि MMRDA ही महाराष्ट्रातून वेगळी करून अदानीकडून सोपवणं अशा तऱ्हेचा एक मेगा प्रोजेक्ट केंद्राच्या मदतीने हे ट्रिपल इंजिन सरकार राबवते. आणि त्याकरता एवढं मोठं बजेट आणि अदानीला फॅसिलिटेट करणाऱ्या जमिनी आत्ताच 1200-1300 एकर जमिनी त्याला हँडओव्हर केल्या. त्या धारावी, वर्षाताई गायकवाड सांगत होत्या, धारावी असेल, कुर्ला असेल, मुलुंड असेल, स्थलांतरित घरं म्हणजे किती 7-8 घरं बांधायची आहेत. हे सगळे प्रोजेक्ट फक्त अदानी करणार आहे. म्हणजेच काय, मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडणे किंवा MMRDA महाराष्ट्रापासून तोडणे आणि अदानीकडे देणे हा मोठा प्रोजेक्ट या 3.5 कोटी जनतेवरती लादला जात आहे. ठीक आहे, म्हणजे हे सांगायचंय इन्फ्रास्ट्रक्चरवरती 11 लाख कोटी खर्च मागच्या वर्षी झाला तर दाखवा कुठे केला. पुन्हा आता तुम्ही करणार आहे 6 महिन्यात, तर हे पैसे जातात कुठे हा माझा सवाल आहे. ठीक आहे, म्हणजे अर्थकारण आणि राजकारण हे कशा प्रकारे एकमेकात गुंतलेलं आहे याच टप्प्यावर आपण येऊन ठेपलेलो आहोत जिथून आपण ही सगळी चर्चा सुरू केलेली होती. जरी आजचा अर्थसंकल्प हा टेक्निकली समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला, या अर्थसंकल्पातल्या घोषणा आणि त्याच्या मागची धोरणं समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचबरोबर त्या धोरणांमागे असणारं राजकारण काय असू शकतं, त्याच्या काय काय प्रोबॅबिलिटीज आहेत या अँगलनी सुद्धा बऱ्यापैकी आपण तपशीलवार चर्चा करू शकलो आपल्या मर्यादित वेळेमध्ये. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. यानंतर या चर्चेमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत, मात्र बातम्यांचा ओघ इथून पुढे असा सुरू राहील.